सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर रितेश भाऊंचा जो धक्का होता तो जान्हवीला आज चांगलाच बसलाय, जसा की निक्कीला बसला होता तसाच आज जान्हवीला बसलेला आहे। तर इथे खूपच छान होस्टिंग वाटतंय रितेश सरांचं। तर म्हणजे चांगले तोडीस तोड महेश मांजरेकरांना तोडीस तोड देऊ राहिले इथे, म्हणजे चांगलाच धक्का होतोय यांचा, त्यांची चावडी होती यांचा धक्का आहे। तर इथे सांगायचं झालं तर एपिसोडची सुरुवात झाली आहे। इथे अंकिता काहीतरी वाचते, यांना काहीतरी कॉइन वगैरे भेटलेले आहे। तर त्यानंतर रितेश सर आले आणि इथे सुरुवातीलाच खूप सारे म्हणजे सुरुवातीला अरबाजलाच पकडलं यांनी। अरबाजला म्हणजे जो काही टास्क झाला होता कॅप्टन्सीचा, तर तिथे तो जो काही वर्षाताईंना जो काही बोलला होता जोरजोरात असे हात वगैरे असे करून, तर ते करून दाखवत होते आणि म्हणत होते काय तुझं म्हणजे ताकद दाखवत होता काय तू, आणि यांनी तुमच्या नाकाखालून कॅप्टन्सी घेऊन गेलेले आहे। म्हणजे अंकिता कॅप्टन झाली, अंकिताला कॉंग्रॅच्युलेशन केलेलं आहे त्यांनी। आणि ते सांगायचं जर झालं तर निक्कीच्या ग्रुपला खूप काही बोललेलं आहे आणि त्यांची तारीफही केली आणि त्यांना बोललेलं पण आहे। खरं तसं पाहिलं गेलं तर यांचीच उठून दिसतात हे चौघचे चौघ, काही का असे ना, पण हे चौघ काहीतरी करतात ते। तसं यांचं पिकनिकला आल्यासारखंच आहे। यांना सांगितलंही, त्यांच्यासाठी एक बास्केट पाठवली होती, फ्रूट टाकलेले होते आणि यांना बाहेर जायला लावलं होतं। तर यांच्यातलं कोणी जातच नव्हतं। तर वर्षाताई ज्या आहेत त्या पण तयार नव्हत्या जायला। निक्की पुन्हा त्यांच्याशी वाद घालायला लागली, अरबाज बोलला की नको। तर यांना खूप काही समजून सांगितलं आहे, कारण तुम्ही उठून दिसत नाहीये, जे काही करताय ते ग्रुपनीच करतायत। तर इथे सांगायचं झालं तर त्यानंतर जो वैभव आहे त्यालाही खूप काही बोललेला आहे। जो काही सूरजला कॅप्टन्सी टास्क मध्ये सेकंड राऊंडला जे काही झालं, म्हणजे तिकडे फर्स्ट राऊंडलाच झालेलं होतं, जिथे की सूरज उठवत होता त्याला, तिथे अंकिता बसलेली होती, मदत करत होता तो। तर हा काही पण बोलत होता, मध्ये इरिना आली नाही तर सूरजने खूप म्हणजे खूप छान बोलत होता वैभवला। तर सांगायचं झालं तर सूरज जो आहे त्याला खूप काही सांगितलंय रितेश सरांनी, तू बोल, तुझ्या मनात काय आहे ते बोल, तुला वाटत असेल मी कसा बोलतोय, कसा दिसन काय, याची पर्वा अजिबात करू नको तू। आणि इथे स्पेशल पोस्टर बनवलं गेलं जान्हवी मॅडमसाठी। हो, जान्हवी मॅडमसाठी एक पोस्टर बनवलं गेलेलं आहे, कारण जे काही वर्षाताईंना जे काही पुरस्कार मिळाले त्याची थट्टा केलेली आहे। ज्यांनी कोणी दिलं आहे त्यांनी कसं दिलं असन, काय दिलं असन, पुन्हा पोरांसमोर असे केस का उडवता, हा पण पॉईंट त्यांनी उचललेला आहे। तर ती बोलली नाही, आणि शिवाय बांगड्या घालायचं, अभिजितला ती बोलली की बांगड्या घालायचं म्हणजे काय रे, माझ्या घरात माझी आई घालती, माझी बहीण घालती बांगड्या, पुन्हा माझी म्हणजे बायको सुद्धा बांगड्या घालती, तर मग तुझं बोलायचं तरी अर्थ काय होता। आणि जे काही म्हणजे मागच्या आठवड्यात जे काही त्यांनी करन्सी चोरण्याचा प्रयत्न केला होता, एकमेकांचे पांघरुण ओढत होते, पुन्हा पॅडी जे आहेत त्यांच्या खिशामध्ये हात घालत होते, तर हे तुमच्यासोबत केलं तर तुम्हाला कसं वाटेल, हे सुद्धा मुद्दे त्यांनी घेतलेले आहे। म्हणजे खूपच छान प्रत्येकाला त्यांनी सांगितलं आहे, दुसरे टीमचे पण कसे वीक आहेत, कसे स्टार बनून येतील, कसं काय करतील। मेन म्हणजे हा म्हणजे ग्रुपमध्ये आर्या जी आहे ती मागच्या आठवड्यामध्ये जान्हवी सोबत चांगलीच भिडत होती, पण रितेश सरांनी तिला दापलं, त्यामुळे ती ह्या आठवड्यात काहीच म्हणजे जास्त नाही, तरी निक्कीला तिने दिली तर टक्कर, मस्त टक्कर दिलेली दिसली आपल्याला निक्कीला। तर कॅप्टन्सी टास्क मध्येही रितेश सरांचं म्हणणं होतं की वर्षाताईचे जे डिसिजन होते ते चुकीचे होते, तर ह्या कारणावरूनही इथं निक्की त्यांना खूप काही ओरडत होती, म्हणत होती मी तुमच्याच नादी लागणार आहे। आता आला जान्हवीचा मुद्दा, तर जान्हवीला खूप काही म्हणजे खूप झापलेला आहे। तर इथे जान्हवीला म्हणजे वर्षाताईंना बोललेलं, सूरजला बोललेलं, सर्व काही काढलेलं आहे। तू काढणारी कोण आहे घराच्या बाहेर, प्रत्येकाला म्हणती, सूरजलाही म्हणत होती तू घराबाहेर हो, वर्षाताईंना म्हणत होती मी कधी जाता, निक्की सुद्धा, म्हणजे तुम्ही आहात कोण, का काढणार तुम्हीच कधी निघून जाताल हे कळणार नाही, असं रितेश सर सांगत होते। तर इथे सांगायचं झालं तर त्यांनी वैभव आणि इरिनाचाही मुद्दा घेतलेला आहे, जे काही चाललंय त्यांच्यासाठी, इरिनासाठी जो काही खडू वगैरे पाठवला आहे, आणि तिला पहिल्यांदा वैभव हे नावच लिहिलेलं आहे, म्हणजे ती पण काय करते ते कळत नाही। आणि हे लव अँगल बिलकुलही कुणाला आवडणार नाहीये वैभव आणि इरिनाचं, उगा काहीतरी फालतूगिरी दिसतीये। तर इथे अरबाज आणि निक्कीची जरी गोष्ट केली तर त्यांचंही काय एवढं खास वाटत नाही, कारण दोघांचेही म्हणजे अरबाजची सुद्धा गर्लफ्रेंड आहे बाहेर आणि निक्कीचा सुद्धा बॉयफ्रेंड आहे, तर एकमेकांना ते काही त्यांनी सांगितलेलं नाहीये। बघूया आता पुढे काय होतं। तर इथे आज रितेश सरांचा जो विकेंडचा वार जो झालेला आहे, म्हणजे जो धक्का जो झाला आहे तो पूर्णपणे म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही साईड
साईड म्हणजे इथे निक्कीचा जो ग्रुप आहे तो त्यांना म्हणजे अरबाजचा निक्कीचा जो ग्रुप आहे त्यांची तारीफही केली, त्यांना त्यांचे पॉइंट्सही सांगितले. तुमचे मुद्दे बरोबर असतात पण तुम्ही जी भाषा वापरतात ती चुकीची असते, म्हणजे काही पण बोलता तुम्ही, उग्गीर सारखं करतात. तर इथे यांचेही जे 5-6 जण लोक आहेत जसं की अभिजित, आर्या, योगिता हे जे सगळे आहे हे टास्क मध्ये एकत्र येतात. तुम्ही तुमची पर्सनॅलिटी कधी दाखवणार? म्हणजे सिंगल अशी पर्सनॅलिटी जशी की जान्हवी झालं, निक्की झाली, हे तर फालतूच करतात म्हणा. त्यांचे मुद्दे जरी बरोबर असले तर भाषा चुकीची असते. तसं यांनी यायला पाहिजे. जशी की अंकिता बरोबर बोलली की तू बोलू नको त्यांच्या पुरस्काराबद्दल, तर तिलाही चांगलं बोललेलं आहे. तर इथे जर सांगायचं झालं तर आजच्या वीकेंडच्या वारमध्ये खूप सारे पॉइंट्स जे आहेत ते क्लिअर केलेले आहेत आणि इथे अरबाज आणि वैभव यांनाही खूप काही बोललंय. निखिल जो आहे त्याला तर जुळे भाऊ म्हणजे तो ह्या ग्रुपमध्ये बी आणि त्या ग्रुपमध्ये आत्ताच कळलंय खरं तसं पाहायला गेलं तर. इकडं अरबाजला जाऊन सांगतो कॅप्टन्सी टास्क मध्ये मी तुझी मदत करणार आहे आणि इकडं म्हणजे त्यांचं म्हणणं आलं की तिकडे निखिल काम करतो, इकडे दामले काम करतात आणि तू ह्या ग्रुपमध्ये सांगतो की मी तुमच्या साईडने आहे. तर अशा प्रकारे त्यांनी खूप काही पॉइंट्स जे आहेत ते समजून सांगितलेले आहे. तर इथे सांगायचं जर झालं तर बरेचसे पॉइंट आहे की हे जे ग्रुप आहे म्हणजे कुणाचा अभिजित दादा यांचा, तर यांना सांगितलं आहे की ते उभरून या तुम्ही, म्हणजे जे काय असेल ते म्हणजे तुम्ही सेपरेट या, इंडिव्हिज्युअली तुम्ही या आणि सांगा तुमची पर्सनॅलिटी तुम्ही दाखवा. तर मित्रांनो असेच रिव्ह्यू आणि व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.